स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर खूप दिवसानंतर मी पुन्हा शूट करत आहे, कारण की इतक्या दिवस काही ना काही आमचं चालूच होतं बनवणं। तर त्याच्यामध्ये म्हणजे कुरड्या पापड वगैरे सर्व झालेलं आहे बनवून, पण आता घरी गहू आलेला आहे, तर त्याच्यामुळे जास्त काही शूट होत नाही आहे माझं करणं, कारण की गहू आम्हाला वाळू पण घालायचे आहेत। पप्पांनी घरच्यासाठी गहू आहे ना हा काढून ठेवलेला आहे, आणि बाकीचा जो गहू आहे ना तो मार्केटमध्ये नेऊन टाकलेला आहे विकण्यासाठी। तर जो घरी गहू आणला ना, तर आता यावर्षी असं झालं की दरवर्षी पप्पा गहू जो आहे ना हा मशीनमधून काढून आणतात, कारण की त्याच्यामध्ये खडे टुशा वगैरे राहतात। पण यावेळेस पप्पांनी गहू तसंच आणला, कारण की आमच्या गावामध्ये ना खडे आहे ना टुशा आहेत, म्हणजे एवढ्या नाही आहेत। तर म्हणून मग पप्पांनी म्हटलं की बा मशीनमधून यावेळेस मशीन रिकामी नव्हती, म्हणून मग पप्पांनी तसेच घरी गहू आणलेले आहेत, म्हणजे 2 की 3 पोते गहू घरी आणलेले आहेत घरी खाण्यासाठी। तर परवाच्या दिवशी आम्ही 2 पोते हे बाहेर टाकले होते, वाळू घातले होते, ते मस्त सोकल्यानंतर मग ते पूर्ण गाळून घेतले, निसून टुसून मस्त कोटीमध्ये गहू भरून ठेवले। आणि काल आम्ही आणखीन पोते उन्हामध्ये टाकले होते, ते पण आता पोत्यामध्ये म्हणजे आज गाळणार आहोत आम्ही ते। तर कालच आम्ही पोत्यामध्ये भरून ठेवले, त्याच्यानंतर इकडे एका डाल्यामध्ये भरून ठेवलेले आहेत, तर ते गहू आज आम्ही गाळणार आहोत आई आणि मी। तर त्याच्यामुळे इतके कामं निघत आहेत की शूट करणं पण होत नाही आहे माझं, आणि काहीच होत नाही आहे की काय सांगू, म्हणजे दिवसभराचा जीव थकून जातो। तर म्हणून मग आता असं विचार केला की बा 2-3 दिवस तरी आराम पाहिजे। तर म्हणून मग आता विचार चालू आहे की बा जे आज हे पोती भरून ठेवलेले आहेत ना हे आणि डालं, तर हे बघू जर आज झालं तर, नाहीतर मग आम्ही उद्या करू, कारण की हात इतके दुखत आहेत। काल आम्ही पूर्ण एक निळी कोठी आहे ना मोठी, ते कोटीभर आम्ही गहू गाळलेले आहेत आणि निसून ते ठेवलेले आहे। तर आज तर माझे हात खूप दुखत आहे आणि घरचे कामं पण करायचे आहेत। तर म्हटलं चला, आता खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकलेच नाही, तर आता शूट करते आणि तुम्हाला सांगते की बा ब्लॉग कशामुळे येत नाही आहे। तर हेच कारण आहे की बा घरी अगोदर आम्ही कुरड्या पापड वगैरे बनवले, त्याच्यामुळे पूर्ण असा दिवस जात होता आणि पूर्ण म्हणजे थकून जात होती मी। आणि त्याच्यानंतर आता पप्पाने गहू आणून टाकले घरामध्ये, तर याच वर्षी आणून टाकले म्हणा। म्हणजे कसं आहे, दरवर्षी पप्पा मस्त स्वच्छ गहू आणून टाकतात घरामध्ये, की आम्ही ते भरून ठेवतो ना, तर आम्हाला ते नीस करण्याची पण गरज नाही पडत ना। तुरीची डाळ वगैरे सर्व रेडीमेड असते आमच्या इथं, पण याच वर्षी घरचे गहू होते, तर ते पूर्ण थोडीशी निसावं लागत आहे। तर जाऊ द्या, पण गहू चांगले निघाले आमच्या शेतामध्ये, म्हणजे हा जो गहू आहे ना हा चांगला निघाला, जो अगोदर काढला होता ना पप्पांनी हा तो गहू आहे। आता परवाच्या दिवशी आणखीन गहू काढला, तर पप्पांनी सांगितलं त्याच्यामध्ये खूप टुशा होत्या आणि खडे पण होते, त्याच्यामुळे मग तो गहू काही घरी आणला नाही। म्हणजे आमच्या इथं तुम्हाला माहिती आहे भंडारी असतात, त्याच्यानंतर महालक्ष्मीचे कार्यक्रम असतात, तर आम्हाला घरच्यासाठी पण खायला गहू वेगळा लागतो आणि भंडाऱ्यासाठी पण लागतो। म्हणून मग पप्पा दरवर्षी घरी आम्हाला 4 की 5 पोते आम्हाला गहू आणून देतात, तर आम्ही ते कोट्यांमध्ये भरून ठेवतो पावडर वगैरे टाकून, तर ते जसे तसेच राहतात, म्हणजे विकतचे गहू। पण यावर्षी शेतामधले आहेत, म्हणून मग आता हे थोडंसं मी निसून वगैरे ठेवत आहोत। त्याला आता तयारी करून झालेली आहे, मशीनमध्ये कपडे धुवायला टाकून दिले, आणि आई आत्ताच आल्या सेंटरवरून। तर कसं आहे, गुरुवारी म्हणजे तिथे खूप वेळ लागतो, म्हणजे मुरली वगैरे असते, म्हणून मग आई गुरुवारच्या दिवशी उशिरा येतात। तर आता 9:30 वाजलेले आहेत, तशा तर रोज जातात, तर 8 वाजेपर्यंत परत येतात। मग छान छान तिथे सांगितल्या जाते गुरुवारी, म्हणून मग आई आहे ना गुरुवारच्या दिवशी उशिरा येतात। तर आत्ताच आई आल्या, आणि आल्यानंतर आई गौऱ्या भरायला गेल्या, म्हणजे आईने शेणाच्या गौऱ्या खूप साऱ्या बनवून ठेवल्या, कारण की मी रोज गौरी पेटवत असते, त्याची जे धूप आहे ना सर्व घरामध्ये देत असते, म्हणून मग आईने ना खूप साऱ्या गौऱ्या अशा बनवून ठेवलेल्या आहेत। तर त्या सोकल्या, तर ते आता पोत्यामध्ये भरून ठेवत आहेत। तर मी आता किचनमध्ये आली होती, अगोदर असं वाटलं होतं चहा बनवते, पण चहाच्या अगोदर मी इथे रात्रीच इडलीचं टाकलं होतं, इडली किंवा डोसा दोन्ही म्हणू शकतो, कारण की आई पप्पांना डोसे आवडतात आणि आमच्या दोघांना इडली आवडते। त्याच्यासाठी मग मी जास्त क्वांटिटीमध्ये डाळ आणि तांदूळ घेऊन घेत असते। तर इथे रात्रीच डाळ तांदूळ मी भिजू घालून दिली होती, खूप छान अशी आता भिजलेली आहे। तर याचं अगोदर बॅटर तयार करते आणि मग डब्यामध्ये भरून उन्हामध्ये ठेवते, कारण की उन्हामध्ये ठेवल्यानंतर खूप छान स्पंच येतो बॅटरला, म्हणून। तर आता आई तर गौऱ्या भरत आहेत, म्हणून मग आता चहा नंतर ठेवते।
तर आज मी बनवत आहे चिवीची भाजी. तर चिवीची भाजी बनवण्यासाठी अगोदर मी कांदा लसूण हा बारीक कट करून तो आता तेलामध्ये होऊ देत आहे. त्याच्यानंतर इकडे तो होईपर्यंत चिवीची भाजी आहे ना हे बारीक कट करून घेते. आणि आता कांदा झालेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे मी 1.5 चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद, थोडीशी धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला. तर हे आता सर्व मसाले आहे ना हे एकत्र करून घेते. आणि जी आपली जी चिवीची भाजी कट करायची आहे ना हे साईडला ठेवली. पण आज मी चिवीची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवत आहे. म्हणजे ही पद्धत आईची आहे. आईने मला सांगितलं असं बनव. तर इथे मी आहे ना तुरीची डाळ आहे ना हे 1 वाटी घेतली होती, ते भिजत घातली आणि त्याची थोडीशी अशी दरदरी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि ती आता कांद्यामध्ये टाकून दिली आणि ते मस्त आता थोडा वेळ मी शिजू देते. आणि हे शिजेपर्यंत मी आहे ना आपली जी चिवीची भाजी आहे ना हे बारीक कट करून घेते. तसं तर चिवीची भाजी मी आहे ना हे बेसनमधली बनवत असते, पण आईने सांगितलं की बा अशी पण बनवून पहा, खूप छान लागते खायला. म्हणून मग आता मी आईच्या स्टाईलने ही चिवीची भाजी बनवत आहे ना. हे शिजलेली आहे, म्हणजे जास्त आपण शिजू नाही दिली कारण की आपल्याला याच्यामध्ये चिवीची भाजी पण टाकायची आहे. तर ही याच्यासोबत मग तिला पण म्हणजे शिजणार आहे, म्हणून मग तिला जास्त काही शिजू नाही दिलं. तर आता भाजी चांगलं धुवून घेतली होती, त्यानंतर अशी आता बारीक कट करून घेतली. आता ही कढईमध्ये टाकून देते आणि मग याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण शिजू देऊ. आणि सर्वात लास्टमध्ये मग आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. खूप दिवसानंतर काही वेगळा पदार्थ आता मी बनवत आहे. तर खूप छान वाटत आहे कारण की दिसायलाच इतकं छान दिसत आहे ती भाजी की काय सांगू. ही पद्धत मला माहितीच नव्हती. तर ही आईची पद्धत आहे चिवीची भाजी बनवण्याची. तर आता सर्वात लास्टमध्ये आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तर इथे मी 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे. 2 चम्मच मीठ. आता याला पूर्ण एकत्र करून घेते आणि मोगीर आचेवर भाजीला मस्त होऊ देते, कारण की ती मोगीर शिजणार पण आहे. मग मधामधात आपण याला चम्मच याच्यामध्ये फिरवत राहू, म्हणजे खालून ती लागणार नाही आहे. चला तर मग आता आपली चिवीची भाजी तयार झालेली आहे. फक्त कोथिंबीर टाकायची राहिली, ती टाकून देते. आणि आजची ही चिवीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने चिवीची भाजी बनवता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. मी पण ते ट्राय करेल. चला तर मग फ्रेंड्स, आता संध्याकाळ झालेली आहे आणि सकाळी मी जे डोसेचं बॅटर तयार केलं होतं त्याला पण छानपैकी आता स्पंज आलेला आहे. तर इथे मी आज डोसेसोबत आहे ना सांबार पण बनवत आहे आणि बटाटे पण उकळू घालत आहे कुकरमध्ये सोबतच. तर आता इथे मोठा कुकर घेतलेला आहे कारण की म्हटलं कसं आहे लहान कुकरमध्ये जर बटाटे लावले असते तर मला सांबार पण बनवायचा होता. म्हणून मग मी आहे ना एकाच सोबत दोन्ही काम करत आहे, म्हणजे सांबार पण बनवत आहे आणि जे आलूची चटणी बनवायची आहे ना त्याचे पण आलू मी आता कुकरमध्ये लावून दिले, दोन्ही एकाच सोबत. तर खूप दिवसानंतर बनवत आहे तर छान वाटत आहे कारण की तोंड इतके खराब झाले होते. रोज रोज पोळी भाजी खाऊ आहे ना, म्हणून म्हटलं चला आज हेच बनवते. तर आज आमची निहू काही घरी नाही आहे, निहू गेलेली आहे तिच्या मोठ्या मावशीसोबत बाहेर. तर मग आता इथे सांबार तयार झालेला आहे. त्याच्यानंतर बटाट्याची चटणी पण तयार आहे. आणि इथे आमच्या इथं पाहुणे आलेले आहेत. राम राम. तर हे कशासाठी आले हे पण तुम्हाला सांगतील. ॲक्च्युली हे गेले होते गजानन महाराजांच्या विहिरीवर, जे आमच्या अकोटमध्ये प्रसिद्ध आहे. कोणाकोणाला माहिती आहे ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर कशासाठी आले होते तुम्ही? तर सर्वात अगोदर कॉंग्रॅच्युलेशन. तर आता कॉंग्रॅच्युलेशन कशासाठी चालू आहे हे पण सांगून देते. सांगा. माझा मुलगा 10वी मध्ये पास झालेला आहे. किती पर्सेंटेज आहे? 80% आहे माझे. ओ, तर चला असं वाटलं होतं की बा कमी येतील, पण माझ्या मुलांनी चांगली आणली. नाही हो, वॉर्निंग भेटली होती याला. सर्वांनी वॉर्निंग दिली होती की पास झालाच पाहिजे आणि चांगले पर्सेंटेज आणलेच पाहिजे. हां, म्हणून मग त्यांनी चांगले पर्सेंटेज आणलेले आहेत. त्याच्यासाठी त्याही तो पेढेचा डब्बा घेऊन आलेला आहे आमच्या इथं. तर सर्वात अगोदर म्हणजे आमच्या इथे पेढे खाऊन झालेले आहेत, पण याला पेढा चारायचा राहिला. घे बेटा, खाऊन घेतोच. यांनी चालले यालाच पेढे चालून राहिलो आपण. पण जाऊ दे, तू माझ्याकडून तुला पार्टी आहे. डोस्याची पार्टी माझ्याकडून माझ्या मुलाला. मग काय देऊ? नंतर बोलू. तर चला मग आता याच्यासाठी मी बनवते डोसे मस्त छान छान, कारण की आमच्या मुलांनी खूप असे मोठे मोठे तीर मारलेले आहेत, झेंडे काढलेले आहेत. तर माझ्याकडून त्याला हे ट्रीट
आपण नागपूरमध्ये पाहू मग आणखीन चांगलं सेलिब्रेट करू तुझं. ठीक आहे, ओके. तर चला आता इथे सर्व रेडी आहे. सांबार पण रेडी आहे, त्यानंतर बटाट्याची चटणी पण रेडी आहे आणि आज मी पुदिन्याची चटणी पण बनवली, ती पण रेडी आहे. आणि आज योग असे आले की मला माहिती नव्हतं की आज ताई वगैरे येतील, तर मी यांना फक्त आमच्यासाठी सर्व हे रेडी करून ठेवलं होतं डोसेचं. पण वेळेवर मगाशी ताई आली, तर ताईने सांगितलं की मला निहूला न्यायचं आहे. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की निहू गेलेली आहे तिच्या मावशीसोबत विहिरीवर. तर म्हटलं चला आता हे आलेलेच आहे, तर माझ्याकडून श्रवणला पार्टी देते मी. तर म्हणून आता सर्वांसाठी इथे मी मस्तपैकी आता डोसे बनवते. तर श्रवण तर लहानपणापासून तो माझ्याजवळच राहिलेला आहे, तर किचनमध्ये पण तुम्ही बघू शकता तो माझ्याजवळच आहे. तर ताई, बापूजी आणि अथर्व गेलेला होता मार्केटमध्ये, कारण की उद्या आहे ताईचा बर्थडे. तर ते थोडीशी शॉपिंग करायची होती त्यांना, तर ते गेले होते. पण श्रवणने सांगितलं की मला मावशीजवळच थांबायचं आहे, तुम्ही निघून जा. तर ते निघून गेले आणि आई थांबलेली होती, म्हणजे माझी आई पण आलेली होती माझ्या इथे. तर आई हॉलमध्ये बसलेली होती, कारण की आई पण गेली होती माझ्या मोठ्या ताईसोबत विहिरीवर आणि निहूला सोबत घेऊन गेली होती. तर निहू घरी नव्हती, तिथपर्यंत मी माझे लवकर कामं अडकून घेतल्या. नाही तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी जेव्हा किचनमध्ये असते निहू माझ्या मागेच असते. तर निहू नव्हती, त्याच्यामुळे माझे खूप सारे कामं लवकर झाले. तर आता म्हटलं चला आता हे तर यांना वेळ लागणार आहे, म्हणजे ताईला, बापूजींना. तर तिथपर्यंत आता श्रवण यांनाच मग मी गरम गरम डोसे खायला देते. तर म्हणून मग आता इथे मी बनवत आहे. आई पण होत्या, तर आणि पप्पा पण आलेले होते. तर कसं आहे त्यांना किती वेळ लागते किती नाही, म्हणून मग मी इथं डोसे बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. कसं झालं सर्व? छान आवडलं तुला? चला, जमलं, माझ्या पोराला आवडलं, माझ्या गोडला शोनोडं माझं. खा मग, आणखीन बनवते गरम गरम. चला, इथे गरम गरम बनवत आहे आई, आणि माझ्या आईला दिलं. माझी आई पण आलेली आहे तिकडे. ह्या दोघीजणी खात आहेत आता डोसे. इथे आता पप्पांचं ताट रेडी केलेलं आहे आणि इथे आता श्रवण खात आहे. आता बापूजी आणि भारती ते गेलेले आहेत मार्केट. हां, निहू चला चला. हो, बाय निहू, बाय निहू. अगं मामा इथे थांब ना. चालिये निहू आपण. हा, अरे कारमध्ये बसू ना, कारमध्ये बसू ना, चल ना. हा, पाहिजे नाही, पडत नाही, तू पडत नाही. हा, चल चल, मी पण बसते. चल ये, आधी तू बस मग मी बसते. ये तू. हा हा हा, बाय 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 बाय. हा हा हा, बाय बाय बाय. चला, आता ताई, बापूजी सर्वजण निघून गेलेले आहेत आणि आमची निहू इतकी रडत होती की तुम्हाला काय सांगू, कारण की तिला मामाच्या घरी जायचं होतं, मामाच्या जवळ. तर आता कसं आहे, खूप रात्र झाली होती, रात्रीची 10:30 वाजले होते, म्हणून मग मी तिला काही पाठवलं नाही. आणि तसं जर पाठवलं असतं तर ती राहिली नसती, म्हणून मग मी तिला पाठवलं नाही. तर आता खूप सारे भांडे निघाले होते, म्हणजे सर्वांचे. म्हटलं चला आता सर्व आवरून घेते, किचन वगैरे सर्व क्लीन करून घेते. इथे सर्व करून मी भांडे घासून घेतले. त्यानंतर मग गॅसचा ओटा आहे ना, हा पूर्ण क्लीन करत आहे. आणि निहू आता पण माझ्या मागं फिरत होती, कारण की तिला खूप झोप येत होती. आणि तिने खेळायला, बघून घ्या तुम्ही काय घेतलं, तिने कांदे, लसण आणि आलूची जी स्टँड आहे ना माझ्या इथली, ते घेतलेली आहे आणि नेहमी ती त्याच्यासोबतच खेळते. तर आज मला खूप छान वाटत आहे, कारण की खूप दिवसानंतर माझ्या ताईची आणि माझी भेट झाली. तसं तर व्हिडिओ कॉलवर वगैरे आमचं बोलणं चालूच असते, पण कसं आहे व्हिडिओ कॉलवर बोलणं कसं आणि प्रत्यक्ष बोलणं कसं हे खूप फरक पडतो. तर खूप दिवसानंतर भेटलो, तर खूप मजा आली आणि खूप गप्पा पण केल्या. आणि तसं पण परवाच्या दिवशी माझी 3 नंबरची ताई पण आली होती माझ्या भेटीला, म्हणजे माझ्या नाही म्हणू शकत मी, निहूच्या भेटीला. कारण की माझं लग्न झाल्यानंतर माझ्या भेटीला कोणीच येत नव्हतं. सर्वजण म्हणत होते की आम्ही आलेलो आहोत, तूच आमच्याकडे ये, म्हणजे आईच्या इथे. तर मी तुम्हाला तर माहितीच असेल की निहू होण्याच्या अगोदर माझ्या बहिणी आल्या की मीच तिथं जायची आणि त्यांच्यासोबत म्हणजे भेट वगैरे करायची आणि खूप साऱ्या गप्पा करायची आणि त्यानंतर मग घरी यायची. पण जेव्हापासून निहू आलेली आहे ना, म्हणजे झालेली आहे, तेव्हापासून सर्वजण निहूलाच भेटायला येतात. आणि माझ्याच बहिणी असून आहे ना, माझ्यासोबत खूप कमी बोलतात. म्हणजे कसं निहू सोबत असले त्यांच्या, तर त्या निहू सोबतच खेळत राहतात, माझ्यासोबत इतकं कोणी बोलत नाही. तर मी पण आता टेन्शन घेत नाही. मी म्हणते बरं, माझी मुलगी तुमच्या हवाले, कारण की ना निहू मला खूप त्रास
त्रास देते आणि कामं करू देत नाही, तर मी नेहमी आहे ना त्यांच्या हवालेच तिला करून देत असते, बा तुम्ही खेळत राहता हिच्यासोबत. तर असा होता आजचा माझा दिवस आणि खूप छान गेला माझा दिवस. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.